In this lecture, we are going to start our next unit, that is unit number 3, extra high voltage transmission. ठीक आहे, EHV ट्रान्समिशन या युनिट मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. सो बेसिक कन्सेप्ट्स आहेत आपल्याला. ट्रान्समिशन व्होल्टेज आपण बघितलं होतं, सिंगल लाईन डायग्राम आपण डिटेल मध्ये स्टडी केलेली आहे. सो याच्यामध्ये तुम्ही बघू न्यू युनिट आहे शकता का सर? हॅलो सर. स्टँडर्ड ट्रान्समिशन व्होल्टेज which is used in India. These are some values of standard transmission voltage. म्हणजे आपण व्होल्टेज स्टँडर्ड व्होल्टेज किती ट्रान्समिट करू शकतो या व्हॅल्यूज आहेत. त्याच्यामध्ये 33 kV, 66 kV, 110 kV, 132 kV, 220 kV, 400 kV. आणखी एक आहे आपलं 765 kV, जो which is the highest value of transmission in India. 765 765 kV आपण हायेस्ट इंडिया मध्ये ट्रान्समिट करू शकतो. These are some transmission values, transmission voltage values which are present in India. हे तुमच्या AC साठी झालं. सेम DC साठी आहेत प्लस मायनस 500 kV, प्लस मायनस 600 kV, 800 kV, अप टू 800 kV वी कॅन ट्रान्समिट. ठीक आहे. इन केस ऑफ DC मध्ये म्हटलं तर आपण प्लस मायनस घेतो आपण. ठीक आहे, प्लस मायनस 500 kV म्हणजे DC साठी, सेम प्लस मायनस 800 kV. These are transmission voltage in case of DC. हे तुमच्या DC साठी झालं. आणि AC साठी म्हटलं तर 33 kV, 66 kV, 110 kV, 132 kV, up to 765 kV, which is the highest value of transmission in India. Transmission voltage you can say. ठीक आहे. Then याच्यामध्ये आपल्याला हाय व्होल्टेजची गरज काय? ठीक आहे, हाय व्होल्टेजची गरज काय ते आपल्याला डिटेल मध्ये बघायचं. ठीक आहे. सो इन दॅट फर्स्ट वन, नेसेसिटी ऑफ एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन और ऍडव्हान्टेजेस ऑफ हाय व्होल्टेज ट्रान्समिशन. ठीक आहे, नेसेसिटी विचारले जाऊ शकते. त्याच्यामध्ये वन बाय वन आपण स्टडी करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, रिडक्शन इन क्रॉस सेक्शनल एरिया. ठीक आहे, रिडक्शन इन क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द कंडक्टर. हे डिटेल मध्ये आपल्याला स्टडी करायचं वन बाय वन. सो सेकंड आहे याच्यामध्ये इन्क्रीज इन ट्रान्समिशन इफिशियन्सी. थर्ड आहे बेटर व्होल्टेज रेग्युलेशन. फोर्थ आहे इन्क्रीज इन ट्रान्समिशन कॅपॅसिटी ऑफ द ट्रान्समिशन लाईन. देन इन्क्रीज इन सर्ज इम्पेडन्स लोडिंग. हे पॅरामीटर आपल्याला डिटेल मध्ये वन बाय वन स्टडी करायचे. ठीक आहे. सो वन बाय वन परत एकदा डिटेल मध्ये बघूया याला. फर्स्ट आहे रिडक्शन इन क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द कंडक्टर. म्हणजे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिट करायचं ऍडव्हान्टेजेस काय आहेत किंवा गरज काय. ठीक आहे. आता एक्स्ट्रा हाय व्होल्टेज म्हणजे काय? सपोज व्होल्टेज इन्क्रीज केलं 132 kV किंवा 220 kV, 220 kV ट्रान्समिट करतोय ऍज कम्पेअर टू जर 66 kV आहे. ठीक आहे, 66 kV आणि त्याला कम्पेअर केलं मी 220 kV. 220 kV हा आपला एक्स्ट्रा हाय व्होल्टेज आहे. किंवा आपण घेतलं 440 kV, 440 किलो वोल्ट. ठीक आहे, और 400 kV घेतलं, विच इज नथिंग बट युअर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज. एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिट करायचं का? ठीक आहे, याचं गरज काय आहे किंवा नेसेसिटी किंवा ऍडव्हान्टेजेस काय आहेत ते आपल्याला डिटेल मध्ये बघायचे. फर्स्ट ऑफ ऑल, रिडक्शन इन क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द कंडक्टर. जर आपण व्होल्टेज इन्क्रीज केलं, ठीक आहे, व्होल्टेज इन्क्रीज केल्यामुळे कंडक्टरचा क्रॉस सेक्शन एरिया कसा रिड्यूस होतो ते आपल्याला बघायचं. ठीक आहे. आता एसी पॉवर आपण माहिती आहे, 3 फेज मधले पॉवर P इक्वल्स टू, सिंपल पॉवरचा फॉर्म्युला आहे सिंगल फेज साठी VI cos phi. 3 फेज साठी घेतो आपण P इक्वल्स टू √3 VI cos phi. ठीक आहे, याला रिअरेंज केलं, या फॉर्म्युला रिअरेंज केल्यानंतर विल गेट I इक्वल्स टू हे √3 इंटू V cos phi, इकडे डिनॉमिनेटरला जाईल. सो इक्वेशन होईल P अपॉन √3 V cos phi. ठीक आहे. आता आपल्याला रेझिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे, R इक्वल्स टू ρL अपॉन A. Rho is the resistivity, L is the length of the conductor, and A is the cross sectional area of the conductor. आणखी कॉपर लॉस चा फॉर्म्युला माहिती आहे, I² R लॉस. इन केस ऑफ सिंगल फेज I² R कन्सिडर करतो. 3 फेज साठी 3 कंडक्टर असतात, दॅट्स वाय कॉपर लॉस बिकम्स 3 टाइम्स 3IR². I² R हा तुमचा कॉपर लॉस असेल 3 फेज मधला. इट इज डिनोटेड बाय WC. कॉपर लॉस इज डिनोटेड बाय W suffix C, which is equals to 3I² R. Then
कॉपर लॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला आयचं व्हॅल्यू पुट करायची. आयची व्हॅल्यू कोणती आहे इकडे बघू शकता. आय इक्वल्स टू, एक मिनिट, ठीक आहे. सो आय इक्वल्स टू P अपॉन √3 इंटू V इंटू कॉस फाय ही करंटची व्हॅल्यू या कॉपर लॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केली. इथे आय स्क्वेअर आहे, सो P 3 इंटू आयच्या जागेवर P अपॉन √3 V कॉस फाय, P अपॉन √3 V कॉस फाय पुट केला. देन ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू आर. ठीक आहे. आरचं व्हॅल्यू, आरचं फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, आर इक्वल्स टू रो एल अपॉन ए. सो आरच्या जागेवर मी काय पुट केला, रो एल अपॉन ए. याला सिम्प्लिफाय केलं. ठीक आहे. सिम्प्लिफाय केलं म्हणजेच काय, हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, याला इंडिव्हिज्युअल स्क्वेअर घेतला. सो पी स्क्वेअर अपॉन √3 चा स्क्वेअर किती असणार आहे, 3 असणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा 3 आणि 3 कॅन्सल होईल इथे. V स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर फाय. ठीक आहे. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला फायनल इक्वेशन भेटणार आहे. WC इक्वल्स टू, दॅट इज कॉपर लॉस इक्वल्स टू P स्क्वेअर रो एल, हा आपल्याला फॉर्म्युला भेटणार आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर, हे इक्वेशन सिम्प्लिफाय केल्यानंतर फायनल कॉपर लॉसचा फॉर्म्युला होईल आपला WC इक्वल्स टू P स्क्वेअर रो एल अपॉन V स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय इंटू A. दिस इज आवर फायनल फॉर्म्युला फॉर कॉपर लॉस. देन so WC equals to P square rho L upon V square cos square phi into A. This is our formula for copper loss. याला मॉडिफाय केलं म्हणजे हा जो एरिया आहे हा इकडे लेफ्ट साइडला गेला आणि हा WC इकडे डिनॉमिनेटरला आला. ठीक आहे. म्हणजे इक्वेशन रिअरेंज केलं सिम्पली मी. देन फायनल इक्वेशन बिकम्स, हे आपलं फायनल इक्वेशन आलं क्रॉस सेक्शनल एरियासाठी, A इक्वल्स टू P square rho L upon WC V square cos square phi. This is our final equation for cross sectional area of the conductor. ठीक आहे. कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे. तर याच्यावरनं काय समजतं आपल्याला, करंट कंडक्टर मधनं जाणारा करंट इन्क्रीज केला किंवा व्होल्टेज इन्क्रीज केलं तर याच्यावरती एरियावरती काय फरक पडणार आहे ते आपल्याला इक्वेशन दिसतंय. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण म्हणू शकता A इक्वल्स टू or A proportional to inversely proportional to A 1 upon, you can say, V square. Sorry, A equals to 1 upon V square. ठीक आहे. A equals to 1 upon V square from this equation, म्हणजेच तुम्ही या इक्वेशन वरून सांगू शकता की तुमचा एरिया, that is cross sectional area, is inversely proportional to the square of voltage. A इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ व्होल्टेज. म्हणजेच तुमचं जर व्होल्टेज 1 ने इन्क्रीज झालं त्याच्या स्क्वेअर प्रोपोर्शनल मध्ये तुमचा एरिया डिक्रीज होणार आहे. ठीक आहे. व्होल्टेज इन्क्रीज झालं तर तुमचा एरिया काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. फॉर एक्झाम्पल मी व्होल्टेज 2 ने इन्क्रीज केलं, 2 व्होल्ट ने इन्क्रीज केलं तर त्याच्या स्क्वेअर प्रोपोर्शनल मध्ये तुमचा एरिया डिक्रीज होणार आहे. ठीक आहे. क्लिअर आहे. युअर एरिया इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज स्क्वेअर. ठीक आहे. area inversely proportional to V square. That means if your voltage increases त्याच्या स्क्वेअर प्रोपोर्शनल मध्ये तुमचा एरिया काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय, एरिया इन्क्रीज केला तर व्होल्टेज डिक्रीज होणार आहे, व्होल्टेज इन्क्रीज केलं तर एरिया डिक्रीज होणार आहे. आपण इथे काय करतोय, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन यूज करतोय. म्हणजेच काय करतोय, व्होल्टेज इन्क्रीज करतोय. इनिशियली फॉर एक्झाम्पल 66 kV ट्रान्समिट करत होतो, आपण ते ग्रॅज्युअली इन्क्रीज करत चाललोय. फॉर एक्झाम्पल सेम व्होल्टेज आपण 400 kV ट्रान्समिट करतोय. ठीक आहे. तर व्होल्टेज इन्क्रीज झाल्यामुळे तुमचा कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया काय होतो, डिक्रीज होतो. आता एरिया डिक्रीज झाला, एरिया डिक्रीज झाल्यामुळे तुमचा कंडक्टर मधनं जाणारा करंट आहे आय काय होतो, डिक्रीज होतो. करंट विल डिक्रीजेस. ठीक आहे. आता हे डिटेल मध्ये पुढे बघायचं, पण याच्यावरून तुम्ही बघू शकता एरिया डिक्रीज झाला त्यामुळे जो क्रॉस सेक्शनल एरिया काय होतो त्याचा डिक्रीज होतो. आणि जी कॉस्ट लागते तुमचा कंडक्टर इन्स्टॉल करण्यासाठी किंवा कंडक्टरची कॉस्ट असेल, दॅट विल ऑल्सो डिक्रीजेस. कंडक्टरची कॉस्ट काय होते या केसमध्ये, डिक्रीज होते. का, कारण तुमचा एरिया, क्रॉस सेक्शन एरिया डिक्रीज झालेला आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. नेक्स्ट इज increase in transmission efficiency. Next advantage or next necessity is transmission volt efficiency get
increases as voltage get increases. आता ऑलरेडी तुम्हाला सांगितले करंटचं इक्वेशन आपल्याकडे आहे I equals to P upon √3 V cos phi. ठीक आहे. ऍज व्होल्टेज इन्क्रीजेस, जर व्होल्टेज इन्क्रीज केलं या इक्वेशन मध्ये बघू शकता, तो व्होल्टेज इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू करंट. ठीक आहे. करंट is inversely proportional to voltage, you can say 1 upon V from this equation. या इक्वेशन मध्ये आपल्याला भेटतं I inversely proportional to V. That means जर मी व्होल्टेज इन्क्रीज केलं, ठीक आहे, व्होल्टेज इन्क्रीज केलं तर तुमचं करंट काय होणार आहे, ऑब्विसली डिक्रीज होणार आहे त्या प्रोपोर्शनल मध्ये, बिकॉज युअर करंट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज. आता करंट डिक्रीज झाला म्हणजेच काय झाला, तुमचे I2R लॉस किंवा जे पॉवर लॉसेस आहेत दॅट गेट increases, sorry decreases. I2R loss. आता करंट डिक्रीज झालाय, दॅट्स वाय युअर I2R लॉस किंवा जे 3 फेज चे लॉसेस आहेत 3I2R लॉस, दॅट पॉवर लॉस और कॉपर लॉस गेट डिक्रीजेस. ठीक आहे. कॉपर लॉस डिक्रीज झाला म्हणजे तुमची इफिशियन्सी काय झाली, ट्रान्समिशन लाईनची इन्क्रीज झाली, लॉसेस डिक्रीज झाले, दॅट्स वाय इफिशियन्सी ऑफ द ट्रान्समिशन लाईन गेट इन्क्रीजेस. इथे बघू शकता, ऍज लॉसेस डिक्रीजेस or as this copper loss get reduces or decreases, your transmission line efficiency get increases. So next is better voltage regulation. Okay, already we have discussed about voltage regulation. Voltage regulation nothing but your sending end voltage is Vs minus VR upon VR into 100. That means the change in terminal voltage from sending end to receiving end, म्हणजे sending end पासून receiving end पर्यंत जे voltage मध्ये change होते, that change nothing but your voltage regulation. ठीक आहे. आता voltage regulation better कसं होतं, which is better regulation? That means जेवढं तुमचं रेग्युलेशन कमी असेल, म्हणजे नियर अबाउट, आता याच्यामध्ये एक्झाम्पल सांगतो, ते आहे व्होल्टेज रेग्युलेशन फर्स्ट केस मध्ये 2% आणि सपोज कन्सिडर इट इज अबाउट 70%. ठीक आहे. 70% अज्युम केलं, इथे फर्स्ट केस मध्ये आहे 2%. सो विच वन इज बेटर, 2% इज बेटर. ठीक आहे. जेवढं तुमचं रेग्युलेशन कमी असेल तेवढं तुमची इफिशियन्सी जास्त असणार आहे, आणि हा हे 70% विच इज नॉट गुड फॉर द मशीन और ट्रान्समिशन लाईन. ठीक आहे. सो युअर व्होल्टेज रेग्युलेशन इज as much low as possible. जेवढं लो आहे तेवढं पॉसिबल, जेवढं लो आहे तेवढं मेंटेन करायचं. सो तुमचं व्होल्टेज रेग्युलेशन जेवढं कमी तेवढं इफिशियन्सी जास्त असणार आहे. सो बेटर रेग्युलेशन म्हणजे काय, जेवढं नियर अबाउट 1 असेल 2 असेल, विच इज युअर बेटर रेग्युलेशन. आता याच्यामध्ये बघू शकता, जर व्होल्टेज इन्क्रीज केलं, ऍज व्होल्टेज इन्क्रीजेस, व्होल्टेज ऑफ द ट्रान्समिशन लाईन, व्होल्टेज इन्क्रीजेस, युअर करंट गेट रिड्यूस, ऑब्विसली करंट त्या प्रोपोर्शनल मध्ये रिड्यूस होणार आहे, because your current and voltage are inversely proportional. ठीक आहे. सो therefore voltage drop, म्हणजे लाईन मध्ये जो व्होल्टेज ड्रॉप होणार आहे, रेझिस्टन्स च्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप which is nothing but IR, रिएक्टन्स च्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप nothing but I into XL, that voltage drop get reduces. ठीक आहे. that voltage drop get reduces, therefore it improves the voltage regulation. voltage drop reduce होतो, therefore तुमचे व्होल्टेज रेग्युलेशन काय होतं, ट्रान्समिशन लाईनचं इम्प्रूव्ह होतं. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर असेल. नेक्स्ट इज इन्क्रीज इन ट्रान्समिशन कॅपॅसिटी. ठीक आहे. ऍज यू इन्क्रीज द व्होल्टेज, युअर ट्रान्समिशन कॅपॅसिटी, दॅट मीन्स युअर पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटी गेट इन्क्रीज. ठीक आहे. ते आपण डिटेल मध्ये बघूया. सो यू हॅव फॉर्म्युला P इक्वल्स टू, एक फॉर्म्युला आहे पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटीसाठी, P इक्वल्स टू सेंडिंग एंड व्होल्टेज, magnitude of sending end voltage Vs into magnitude of receiving end voltage VR upon total line reactance X. X is total line reactance and this your sin delta. ठीक आहे. तर डेल्टा काय आहे ते डिटेल मध्ये तुम्हाला सांगतो, जस्ट हा फॉर्म्युला लक्षात ठेवा फक्त. P equals to magnitude of Vs, that is sending end voltage, magnitude of receiving end voltage divided by X into साइन डेल्टा. डेल्टा इज द पॉवर अँगल, हा डेल्टा तुमचा पॉवर अँगल आहे. सो Vs अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू VR ड्यू टू बेटर व्होल्टेज रेग्युलेशन. म्हणजेच काय, जर तुमचं व्होल्टेज रेग्युलेशन बेटर असेल, चांगलं व्होल्टेज रेग्युलेशन असेल, तर तुम्ही जेवढं तुम्ही सेंडिंग एंडला व्होल्टेज अप्लाय करताय
तेवढंच तुमच्या रिसिव्हिंग एंडला भेटणार आहे. म्हणजे त्यात दोन्ही मधला डिफरन्स काय असणार आहे? 0 असणार आहे. ठीक आहे. दॅट मीन्स युअर VS विच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू VR, म्हणजे लाईन मध्ये एकदम मिनिमम लॉसेस असणार आहे किंवा 0 लॉसेस असणार आहे. जेवढं तुम्ही सेंड करताय तेवढं तुमच्या रिसिव्हिंग एंडला भेटतंय. दॅट मीन्स इट हॅज बेटर व्होल्टेज रेग्युलेशन. ठीक आहे. सो दॅट्स वाय पॉवर इक्वेशन ऑफ दिस पॉवर P इक्वल्स टू, दोन्ही सेम आहेत. दॅट्स वाय दोन्हीचं मल्टिप्लिकेशन एक तर VR घ्या किंवा VS घ्या. सो इथे VS आणि इथे सुद्धा VR इक्वल्स टू VS असल्यामुळे हा VS येणार आहे. दॅट्स वाय VS स्क्वेअर अपॉन X इंटू साइन डेल्टा. हा हे आपलं फायनल इक्वेशन आलं. आता या इक्वेशन वरनं काय समजतं आपल्याला? पॉवर P, जी पॉवर आपण ट्रान्समिट करतो ट्रान्समिशन लाईन थ्रू, दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू VS स्क्वेअर, दॅट मीन्स सेंडिंग एंड व्होल्टेज स्क्वेअर. याच्यावरनं काय समजतं आपल्याला? जेवढं तुमचं ट्रान्समिशन लाईनची पॉवर आहे विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सेंडिंग एंड व्होल्टेज स्क्वेअर. दॅट मीन्स जर तुम्ही सेंडिंग एंडचं व्होल्टेज इन्क्रीज केलं त्याच्या स्क्वेअर प्रोपोर्शनल मध्ये तुमची ट्रान्समिशन पॉवर इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. त्याच्या स्क्वेअर प्रोपोर्शनल मध्ये तुमची ट्रान्समिशन पॉवर इन्क्रीज होणार आहे. दॅट मीन्स युअर ट्रान्समिशन कॅपॅसिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन व्होल्टेज. जर व्होल्टेज इन्क्रीज केलं ट्रान्समिशन व्होल्टेज तर तुमची पॉवर कॅपॅसिटी काय होणार? ट्रान्समिशन पॉवर कॅपॅसिटी इन्क्रीज होणार आहे. सो आणखी याच्यामध्ये इथे बघू शकता थिअरी मध्ये पण, दी पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ सेंडिंग एंड व्होल्टेज, म्हणजे सेंडिंग एंड व्होल्टेजच्या स्क्वेअर मध्ये प्रोपोर्शनल आहे. दॅट्स वाय इफ यू इन्क्रीज द सेंडिंग एंड व्होल्टेज युअर पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटी गेट इन्क्रीज. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर असेल?